नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. मुलांनो, तुम्हाला वाढदिवस साजरी करायला आवडतो ना? आणि त्यात सुद्धा तुमचा सगळ्यात आवडता खेळ तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर खेळायला मिळाला तर आणखीच मजा, हो की नाही? अशीच ही एक गोष्ट आहे. सानियाच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या मित्र-मैत्रिणी एक साधा लपाछपीचा खेळ खेळतात. त्यांच्या या खेळात कुत्री, मांजरं, भुंगे असे सगळेच सामील होतात. मग त्या खेळाचा मजेशीर घोळ होतो. लपाछपीच्या या खेळात शेवटी सानिया आपल्या सर्व सवंगड्यांना शोधू शकते का? चला, सानिया बरोबर 1, 2, 3, 4 म्हणत या प्रश्नाचं उत्तर मिळवूया. लपाछपी ही गोष्ट लिहिली आहे संविदा व्यंकटेश यांनी. चित्र काढली आहे संध्या प्रभात यांनी. मराठी अनुवाद केला आहे सुनीता कट्टी यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी व्ह्यूअर कम्युनिटी यांनी. लायसन्स्ड अंडर CC बाय 4.0 लायसन्स. सानिया आज खूप खूप खुश होती. तिचा आज 6वा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिचे बाबा खास पावभाजी बनवत होते. त्यांनी सगळी तयारी केली होती आणि त्या पावभाजीचा अगदी खमंग वास येत होता. घरामध्ये नुसता मस्त घमघमाट पावभाजीचा. पार्टीला सानियाचे खास मित्रमैत्रिणी म्हणजे अमन, झोया, हरप्रीत असे सर्व येणार होते. टक टक. ही होती मारिया. ओहो, केवढी मोठी भेटवस्तू आणली होती तिने. पुन्हा दरवाजापाशी टक टक आवाज येतच होता. लवकरच सानियाचे सर्व दोस्त घरी येणार आहेत हे दिसत होतं. वाह, मज्जा येणार आहे आज. चला, आपण लपाछपी खेळूया, सानिया म्हणाली. तिचे सर्व दोस्त आल्यानंतर तिने लपाछपीचा खेळ मांडला. सानियाला लपाछपी खेळायला खूप आवडायचं. कारण लपून बसल्यावर हूं की चूं न करता शांत बसून राहायला तिला जाम आवडायचं. एकदा तर सानियाला शोधायला मारियाला चक्क 1 तास लागला. आणि जिचा वाढदिवस आहे तिच्यावर राज्य असं ठरलं. सानिया पाठ फिरवून डोळे मीट आणि म्हण 1, 2, 3, 4. हे सर्व ठरवणारी दुसरी तिसरी कोणी नाही तर प्रिया. ही प्रिया म्हणजे यांच्यामधली लीडर. गँगची लीडर म्हणतात ना तशी. टक 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 टक. आता कोण असेल? सर्व मित्र तर आलेत तिचे. ते होते ज्यूडचे बाबा. त्यांना कामावर जायचं होतं, त्यामुळे ते ज्यूडला घरी घ्यायला आले होते. ते म्हणाले, मला कामावर जावं लागेल, त्यामुळे छोट्या बेबीला सांभाळायला मला ज्यूडला घरी परत न्यावं लागेल. पण सानिया, हॅपी बर्थडे हं बेटा. ज्यूड बिचारा हेरमुसल्या चेहऱ्यानं बाबांबरोबर घरी निघून गेला. सानियालाही वाईट वाटलं. आता तिच्या पार्टीत 8च मित्रमैत्रिणी होते. आणि आपली लीडर गँग प्रिया जोरात ओरडली, ए चला रे, चला आपण खेळ परत सुरू करूया. सानिया तिच्यावर थोडी वैतागली, पण परत तिने खेळ सुरू केला. 1, 2, 3. सानिया आकडे मोजत होती. करणने आपल्या भोवती चटई गुंडाळली आणि प्रियाने उंच उडी मारली आणि माळ्यावर चढली. हरप्रीत सुळकन दाराबाहेर पळाली. 10. सानिया जोरात ओरडली आणि सगळ्यांना तिने विचारलं, सगळे रेडी? सगळ्यांचा आवाज दुरून येत होता. हो, रेडी. आलेच हं मी तुम्हाला घ्यायला, शोधायला. सानियाला 8 जणांना शोधायचं होतं. ती वेड्यासारखी खोलीभर धावत सुटली आणि चटईला अडखळून खाली धाडकन पडली. आई ग! सानिया विव्हळली. आई ग! चटई सुद्धा विव्हळली. कारण त्यात करण होता. करण आऊट. स्वतःभोवती खुशीने गिरकी घेत सानिया ओरडली.
तिचा पहिला मित्र तिला सापडला होता, त्यामुळे सुरुवात छान झाली होती. आता फक्त 7 जणांनाच शोधायचंय. भो 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 भो. अरे, हा आवाज कुठून आला? सानियाचा कुत्रा राजा तोंडात गुलाबी दुपट्टा घेऊन खोलीत घुसला आणि त्याच्या पाठोपाठ वाईट कुत्रा, आगाऊ कुत्रा असं ओरडत झोयाही तिथे आली. झोया आउट! सानिया हसत ओरडली. हे तर फारच सोपं होतं. झोयाने तोंड वाकडं केलं. आता किती उरले? 6 जण. आता सानिया धावत पळत बेडरूममध्ये गेली. गाद्यांच्या मागे, मग ट्रंकच्या मध्ये असं सगळीकडे बघू लागली. पण तिथे तर कोणीच दिसलं नाही. तितक्यात कपाट शिंकलं. अक्षरशः छी! छी! सानियाने कपाटाचं दार जोरात उघडलं. कपाटातून धडपडत बाहेर येता येता रोहन जोरात शिकला आणि फारच धूळ आहे बाबा इथे करत अमन कुरकुरला. रोहन आणि अमन आउट! टाळ्या वाजवत सानिया जोरात ओरडली. आता किती राहिले बरं? डोकं खाजवत सानिया बोलली, 4. मग सानियाने गच्चीकडे मोर्चा वळवला. पाण्याच्या टाकीच्या मागे काहीतरी हल्ल्यासारखं तिला वाटलं. सानिया हळूच तिकडे सरकली. करत एक मांजर धुणी वाळत घालायच्या दोऱ्यांकडे धावलं. आई ग! आईची साडी थरथर कापत किंचाळली आणि धप्पकन जमिनीवर पडली, कारण तो होता शान. शान तोही आऊट. आता 3च जणांना शोधायचंय. श्श! जा बरं इथून. जा, दूर निघून जा. अगं आई ग! काय गडबड आहे बरं तिथे? सानिया लगबगीने मागच्या अंगणाकडे धावली. तिला जास्वंदीच्या झाडांमागे 2 अतिशय घाबरलेल्या मुली आणि एक काळा कुट्ट लठ्ठ-मुठ्ठ भुंगा दिसला. हरप्रीत आऊट! भुंग्यापासून दूर पळत सानिया बेंबीच्या देठापासून ओरडली आणि मारियाही आऊट. आता आता किती जणांना शोधायचंय? फक्त एकीला. खास पावभाजीचा घमघमाट आता घरभर पसरला होता. सानियाच्या पोटात एव्हाना कावळे ओरडायला लागले होते आणि तोंडाला अगदी पाणी सुटलं होतं. केक कापायची वेळ झाली. सानिया, चला सगळे इथे या बरं. सानियाच्या आईने सगळ्यांना हाक मारली. आम्ही तर वाटच पाहत होतो या वेळेची, सगळे एका सुरात ओरडले. हॅपी बर्थडे टू यू. सगळे टाळ्या वाजवत सुरात म्हणत होते. तेवढ्यात अगं, माळ्यावरून एक चिडका आवाज आला. मला शोधलं नाहीयेस हं तू अजून? प्रिया, तुला पाहिलं हं मी. तू पण आऊट झालीस. हसू दाबत सानिया ओरडली. केक? हरप्रीत खिदळली. झोया गालातल्या गालात हसली. खबरदार, मला कोणी हसलात तर. प्रियाने वरूनच मूठ आवळून दाखवली. तितक्यात धप्प असा आवाज झाला आणि प्रियाबाई माळ्यावरून थेट उशांच्या ढिगावर कोसळल्या. यावेळेस मात्र सानिया अजिबात हसली नाही. तिने धावत जाऊन प्रियाला उठायला मदत केली आणि तिच्यासाठी केकचा मोठा तुकडा कापला. थँक यू, प्रिया हळूच म्हणाली. यावेळेस तिच्या आवाजात हुकूम गाजवण्याचा सूर अजिबात नव्हता. हॅपी बर्थडे सोनिया, ती मनापासून म्हणाली. सानियालाही तिच्याकडे बघून दिलखुलास हसू आलं. आता किती जणांना शोधायचंय बरं? 0 जणांना, म्हणजे कोणालाच नाही. गोष्टी कमी करा, म्हणजेच सबट्रॅक्शन, ज्याला आपण इंग्रजीत सबट्रॅक्शन म्हणतो, किंवा वजाबाकी मराठीत त्याला म्हणलं जातं. सानियाच्या पार्टीला तिचे 9 मित्रमैत्रिणी आले होते. जूड पार्टी सोडून गेल्यावर 9 मधून 1 कमी झाला, म्हणजे तिथे 8 मित्रमैत्रिणी उरल्या. दोस्तांच्या त्या समूहातून 1 दोस्त कमी झाला. हीच गोष्ट आपण अशी लिहू शकतो. 9 वजा 1 म्हणजेच 8 दोस्त बाकी.
6 दोस्तांना शोधायचं असताना सानियाने रोहन आणि अमनला शोधलं. आता तिला 6 - 2 करायचं होतं. म्हणजेच किती बाकी? 4. वजाबाकी गव्हाच्या, ज्वारीच्या दाण्यांच्या किंवा राजम्याच्या दाण्यांचंही करता येते. समजा तुम्ही 9 राजम्यांमधून 3 राजमे काढून टाकले, तर मग तुमच्याकडे किती राजमे उरले बरं? 6. 1-1 रुपयांच्या नाण्यांचीही वजाबाकी होऊ शकते. समजा 1 रुपयांच्या 8 नाण्यांच्या ढिगातून तुम्ही 1 रुपयांची 4 नाणी काढून टाकली, तर मग तुमच्याकडे 1 रुपयांची किती नाणी उरतील तर? 8 - 4 बाकी किती? 4. कळलं किती सोपं आहे ना हे सगळं? पाहिली बरं का आम्ही, तुम्ही मान डोलवलीत ते. आता तुम्ही घरी सुद्धा हे करून बघू शकतात.